Next is ray diagram for refraction. You have learned the rules for drawing ray diagrams for spherical mirrors. आता स्पेरिकल मिरर संदर्भात जेव्हा आपण डिस्कस केलं होतं 9वी मध्ये तेव्हा आपण रे डायग्राम कसे ड्रॉ करायचे ते रूल्स पाहिले होते. Similarly, one can obtain the image formed by lenses with the help of ray diagrams. आणि ज्या पद्धतीनं मिररनं फॉर्म केलेल्या इमेजचा आपण रे डायग्राम तयार करू शकतो तर त्याच पद्धतीनं ज्या इमेजचं फॉर्मेशन हे लेन्सेसकडून होतं तिथेसुद्धा आपण रे डायग्रामच्या साहाय्यानं समजा इमेज ऑब्टेन करू शकतो. One can obtain the position, size and nature of the image with the help of these diagrams. आता या डायग्राममुळे काय कळतं आपल्याला तर इमेज जी आहे ना तर ही कुठं फॉर्म होणार आहे म्हणजे त्याची एक्झॅक्ट पोझिशन, त्यानंतर इमेजचा साईज म्हणजे ती डिमिनिश होईल, सेम साईजची राहील का साईज इन्क्रीज होणार आहे, आणि त्यानंतर तिचं स्वरूप म्हणजे रिअल अँड इनव्हर्टेड आहे का व्हर्च्युअल अँड इरेक्ट आहे हे आपल्याला रे डायग्राममुळे कळणार आहे. त्यानंतर आहे इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स. One can use following three rules to draw ray diagrams of images obtained by convex lens. आता कॉन्व्हेक्स लेन्स अर्थातच कन्व्हर्जिंग आणि ॲज वी नो की ज्यामध्ये फोकल लेंथ काय असते ऑलवेज पॉझिटिव्ह आणि त्यामुळे इमेजचं फॉर्मेशन हे कुठं होणार राईट हँड साईडला. तर त्या संदर्भात 3 रूल्स दिलेले आहेत. त्यामध्ये रूल नंबर 1, When the incident ray is parallel to the principal axis, the refracted ray passes through the principal focus. आता पहिला नियम असा सांगतो की जी इन्सिडेंट रे आहे ही जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे ऑप्टिकल सेंटर आणि प्रिन्सिपल फोकस यामधून पास झालेली लाईन तर याला जर पॅरल असेल तर अशा वेळेस इमेजमधून लेन्समधून जेव्हा लाईट रे जी आहेत हे रिफ्रॅक्ट होतील तर अशा वेळेस जी रिफ्रॅक्टेड रे पाहिजे होतं इथं तर रिफ्रॅक्टेड रे ही कशामधून पास होणार या ठिकाणी प्रिन्सिपल फोकसमधून पास होणार. ओके, नो प्रॉब्लेम. सो इन्सिडेंट रे जर प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरल असेल तर रिफ्रॅक्टेड रे ही कशामधून पास होणार प्रिन्सिपल फोकस F2 मधून पास होणार. सेकंड रूल, When the incident ray passes through the principal focus, the refracted ray is parallel to the principal axis. आता इन्सिडेंट रे जर पाहिला आपण तर प्रिन्सिपल फोकसमधून पास झालेली आहे सेकंड केसमध्ये आणि आफ्टर रिफ्रॅक्शन जी रिफ्रॅक्टेड रे आहे ती कशामधून पास झाली F2 मधून. ओके, हा झाला रूल नंबर 2. आणि रूल नंबर 3, When the incident ray passes through the optical center of the lens, it passes without changing its direction. आणि लेन्सचा असा एकमेव पॉईंट की ज्या ठिकाणी लाईट रेज आफ्टर रिफ्रॅक्शनसुद्धा डायरेक्शन चेंज करत नाही तो कोणता आहे ऑप्टिकल सेंटर. सो इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे या दोन्हींचा पाथ कसा असेल सेम असेल विदाउट चेंजिंग एनी डायरेक्शन. त्यानंतर आपण थेट येऊ रिअल इमेज फॉर्म बाय अ कॉन्व्हेक्स लेन्स. नेक्स्ट पेजवर As shown in figure 7.7, an object AB is placed beyond the point 2F1. आता फिगरमध्ये आपल्याला जो ऑब्जेक्ट आहे तो सर्वात लेफ्ट हँड साईडला दिसेल AB. ओके, आता हा कुठं प्लेस आहे बियॉन्ड तर ऑब्जेक्ट जो आहे AB हा बियॉन्ड 2F1. आता 2F1ला जर मी C1 म्हणलो तर काय वेगळं येईल का सेंटर ऑफ कर्वेचर 1. ओके, तर 2F1च्या बियॉन्ड जर ऑब्जेक्ट प्लेस असेल तर अशा वेळेस आपल्याला इमेजचं फॉर्मेशन स्टडी करायचं आहे. The incident ray BC starting from B and going parallel to the principal axis goes through the principal focus F2 after refraction along CD. आता इन्सिडेंट रे जी BC आहे ओके तर ही स्टार्ट कुठून झाली बीपासून. ओके, आणि सांगितल्याप्रमाणे की जी पास होत असताना ती प्रिन्सिपल ॲक्सिसला काय आहे पॅरलल आहे. सो आपली ही जी वरची ब्ल्यू लाईन राईट तर ही जी लाईन आहे तर या लाईन संदर्भात त्यांनी सांगितलं की ही आफ्टर रिफ्रॅक्शन ही कशामधून पास होते प्रिन्सिपल फोकस F2 मधून पास होते. तिथं रूल नंबर कोणता लागू झाला 1 बरोबर.
The ray BO starting from B and passing through the optical center O of the lens goes along OS without changing its direction. आता अगोदरची जी आपण रेज BC पाहिली होती तर ही इन्सिडेंट रे होती आणि रिफ्रॅक्टेड रे जी होती रूल नंबर 1 नुसार तर ती F2 मधून पास झाली आणि तिचा पाथ कोणता आहे CT. ओके, C पासून ती T पर्यंत गेली होती. सेकंड केस जी आहे ती आहे रे BO म्हणजे B पासून अराईज झाली पण कशामधून पास व्हायली ती रे ऑप्टिकल सेंटरमधून पास व्हायली. आता ऑप्टिकल सेंटरमधून पास व्हायली म्हणजे रूल नंबर 3 विदाउट चेंजिंग एनी डायरेक्शन ती स्ट्रेट पाथनं या ठिकाणी ट्रॅव्हल करेल आणि म्हणून BO ज्या डायरेक्शनला होता त्याच डायरेक्शनला अलॉंग OS त्या ठिकाणी कोणती डायरेक्शन चेंज न करता रिफ्रॅक्टेड रे सेम डायरेक्शननं जाईल. It intersects CT in B dash. This means that the image of B is formed at B dash. आणि CT जी अगोदरची आपली रिफ्रॅक्टेड रे होती पहिलीवाली आहे की नाही तर तिला ती इंटरसेक्ट कुठं करायली B डॅशला. आता B डॅशला इंटरसेक्ट ज्या पॉईंटला ह्या दोन रे एकमेकांना इंटरसेक्ट करायले तर ॲक्च्युअल तो आहे दॅट द इमेज ऑफ B ॲट B डॅश म्हणजे ए आपण कुठे घेतलेला आहे प्रिन्सिपल ॲक्सिसवर एक नाही जसं की AB आपण जर पाहिलं आपण तर B अप्पर पॉईंट आहे. ओके, तर त्याची जी इमेज तयार झाली ती कोणती तयार झाली A डॅश B डॅश आणि ही जी तयार झालेली आहे तर ही इमेजचं फॉर्मेशन कुठं झालं बिटवीन F2 अँड 2F2. As A is situated on the principal axis, its image will also be located along the principal axis at A dash. आता ए हा जो पॉईंट घेतला होता आपण बॉटम है ना ऑब्जेक्टचा बॉटम हा कुठं होता प्रिन्सिपल ॲक्सिसला आणि दॅट्स वाय त्याची इमेज जेव्हा तयार होईल तर इमेजचा सुद्धा जो बॉटम असेल तो कुठं असेल प्रिन्सिपल ॲक्सिसवरच असेल. तो आपण कशानं शो केला A डॅश Vertically above B dash. हां, मात्र एक लक्षात घ्यायचं इथं की इथं ऑब्जेक्ट जो आहे हा प्रिन्सिपल ॲक्सिसच्या काय आहे अबोव कार्टेशियन साइन कन्व्हेन्शननुसार त्याची जी हाईट असेल ती कशी असणार पॉझिटिव्ह. मात्र इथं A डॅश B डॅश जी इमेज तयार झालेली आहे ओके ही प्रिन्सिपल ॲक्सिसच्या कशी झालेली आहे बिलो दॅट्स वाय ते कसं असणार डिस्टन्स आपल्यासाठी निगेटिव्ह. Thus A dash B dash will be the image of AB फॉर्म बाय लेन्स. formed by lens. आणि लेन्सनं काय केलं AB जो ऑब्जेक्ट होता त्याची जी इमेज तयार केली ती कोणती आहे A डॅश B डॅश. So we learn that if an object is placed beyond 2F1, the image is formed between F2 and 2F2. आणि म्हणून मी ऑलरेडी सांगितलं की 2F1ला तुम्ही काय कन्सिडर करा C1 सेंटर ऑफ कर्वेचर 1 आणि 2F2ला सेंटर ऑफ कर्वेचर 2. आणि यावरून लक्षात येतं आपलं की ऑब्जेक्ट जर बियॉन्ड 2F1 म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचरच्या बियॉन्ड जर आपण ऑब्जेक्ट प्लेस केला तर त्याची इमेज जी आहे ही प्रिन्सिपल फोकस आणि अनदर सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे F2 आणि 2F2 या दोघांच्या मध्ये तयार होती. आता ही जी इमेज आहे ओके इमेजचं पोझिशन साईज आणि नेचर 3 गोष्टी स्टडी करायच्या. तर पोझिशन कुठं आहे आता सांगितलं बिटवीन F2 आणि 2F2. साईज जर पाहिला तर साईज ऑब्जेक्ट कसा आहे स्मॉलर आहे आणि नेचर जर पाहिलं आपण सुरू तर प्रिन्सिपल ॲक्सिसच्या बिलो आणि राईट हँड साईडला तयार होत असतील तर त्या इमेजेस कशा असतात रिअल अँड इन्व्हर्टेड. ठीक आहे. त्यानंतर आता इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स फॉर डिफरंट पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. आता यामध्ये मी तुम्हाला ह्या सगळ्या केसेसच्या फिगर ऑलरेडी दिले आहेत. ओके, तर लक्षात ठेवायचं की इन्फिनिटी डिस्टन्सवरून जेव्हा ऑब्जेक्ट लाईट्स इमिट करतो है ना तर अशा वेळेस सर्वचे सर्व रे या प्रिन्सिपल ॲक्सिसला काय असतात पॅरलल असतात. कोणती रे जी आहे ऑप्टिकल सेंटरमधून पास होते का नाही आणि दॅट्स वाय इमेजची पोझिशन जी आहे ही कुठं तयार होते फोकस F2. कन्व्हर्जिंग लेन्स हा कॉन्व्हेक्स लेन्स असल्यामुळं जी इमेजचं साईज असेल तो कसा असेल पॉईंट इमेज आणि तरीसुद्धा राईट हँड साईडला तयार व्हायली है ना लेन्सच्या दॅट्स वाय ती इमेज कशी असाल रिअल अँड इन्व्हर्टेड. त्यानंतर ऑब्जेक्ट जर बियॉन्ड 2F1 आत्ता जो आपण प्लेस केला होता ॲक्टिव्हिटीमध्ये तर यामध्ये इमेजची पोझिशन कुठे आली F2 आणि 2F2च्या मध्ये. ऑब्जेक्टपेक्षा इमेजचा साईज कसा होता स्मॉलर आणि नेचर होतं रिअल अँड इन्व्हर्टेड. आता
ऑब्जेक्ट जर आपण सेंटर ऑफ कर्वेचरवर प्लेस केला अर्थातच 2F1वर, तर अनदर साईडचा जो दुसरा सेंटर ऑफ कर्वेचर आहे 2F2 सेम त्याच आहे ना, म्हणजे तितक्याच अनदर पॉईंटला म्हणजे दुसऱ्या 2F2ला C1वर आहे समजा ऑब्जेक्ट, तर C2वर काय आली इमेज, सेम साईज आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड. जर आपण ऑब्जेक्टला F1 आणि 2F1 प्रिन्सिपल फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचर यांच्यामध्ये जर प्लेस केलं तर इमेजचं फॉर्मेशन 2F2च्या म्हणजे C2च्या पण पुढे होईल, आणि C2च्या पुढे झालं म्हणजे याचा अर्थ डेफिनेटली इमेज काय झाली त्या ठिकाणी लार्जर, राईट हँड साईडला असल्यामुळं रिअल अँड इन्व्हर्टेड, राईट हँड आणि बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस. ऑब्जेक्टची पोझिशन जर F1 फोकसवर असेल तर अशा वेळेस काय होईल बरं, की लक्षात घ्या, आता एक तुम्हाला सिच्युएशन सांगतो, काल म्हणजे इमॅजिनरी पण तुम्ही करू शकता. फोकसवर असल्यामुळे काय होतं की सर जे रेज पॅरल असतील आणि जे ऑप्टिकल सेंटरमध्ये जाणारी आहेत, समजा रिफ्रॅक्टेड रे आणि कोणती पॅरल असणारी जी प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरल असणारी रे ही जेव्हा रिफ्रॅक्ट व्हायली आणि ऑप्टिकल सेंटरमधून जी चालली ती जी रिफ्रॅक्ट व्हायली, या नेवर मीट, कधीच भेटत नाही एकमेकांना. आणि दॅट्स वाय जे इमेजचा साईज असेल तो कसा असेल व्हेरी लार्ज, आणि पोझिशन कुठं असणार इन्फिनिटी. ती डिस्टन्स आपण समजू शकतो का नाही. आणि इमेजचं नेचर ही प्रिन्सिपल लेन्सच्या राईट हँड साईडला आणि बिलो आहे, दॅट्स वाय रिअल अँड इन्व्हर्टेड. पहिल्या 5 केसेसमध्ये जर पाहिलं आपण तर इमेज ही रिअल अँड इन्व्हर्टेड होती, बरोबर. आता प्रश्न असा आहे की F1 आणि O या दोघांच्या मध्ये लक्षात येलं, म्हणजे आता आपण काय करू लागतं, अगोदर आपण इन्फिनिटीवर होतो, नंतर बियॉन्ड 2F1 आलो, नंतर आपण 2F1वर एक्झॅक्ट आलो, नंतर पुन्हा F1 आणि 2F1च्या मध्ये आलो, आता F1 म्हणजे जवळजवळ चाललो आपण, लक्षात आलं ना. म्हणजे लॉंग डिस्टन्सपासून आपण शॉर्ट डिस्टन्सपर्यंत आलो. आता आपण अशा पॉईंटला आलो की ऑब्जेक्ट चक्क कुठं आहे F1 आणि Oच्या मध्ये आहे. तर अशा वेळेस जे इमेजची पोझिशन असेल ना ही असेल लेन्सच्या सेम साईडला, आणि सेम साईडला असताना तिचा जो साईज आहे तो कडे कसा असणार व्हेरी लार्ज असणार. ओके, कारण ती जरी सेम साईजला तर होईल पण कुठं जाणार ती बियॉन्ड 2F1. लक्षात आलं का, बियॉन्ड कुठं राईट हँड लेफ्ट हँड साईडला तर होईल पण बियॉन्ड 2F1, दॅट्समध्ये त्याचा साईज खूप लार्ज झालं आणि इमेज जी आहे ही कुठे असणार लेन्सच्या लेफ्ट हँड साईडला आणि अबोव असणार. दॅट्स वाय ती इमेज कशी असणार व्हर्च्युअल अँड इरेक्ट. ही एकच केस आहे स्पेशल. आता आहे इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स. We can obtain the image obtained by concave lens using the following rules. When the incident ray is parallel to the principal axis, the refracted ray, when extended backwards, passes through the focus. कॉन्केव्ह लेन्स संदर्भात जर पाहिलं आपण तर इन्सिडंट रे जी आहे ही प्रिन्सिपल ॲक्सिसला जर काय असेल पॅरलल असेल तर जी रिफ्रॅक्टेड रेला जर आपण एक्सटेंड केला बॅकवर्ड्स, कारण ॲक्च्युअल तो डायव्हर्जिंग लेन्स आहे, डायव्हर असल्यामुळे ते तर रेज एकमेकांना मीट करणार नाही, पण त्याला बॅक दिशेने जर आपण एक्सटेंड केलं तर अशा वेळेस ते सुद्धा कुठे येणार या ठिकाणी फोकसमधून पास होणार. मात्र अशा वेळेस तर कुठं आले F1वर आले, लेफ्ट हँड साईडला आले ना. दॅट्स वाय फोकल लेंथ ही कॉन्केव्ह मिररसाठी कॉन्केव्ह लेन्ससाठी कोणती असते निगेटिव्ह. When the incident ray passes through the focus, the refracted ray is parallel to the principal axis. आणि तोच वरचा नियम की इन्सिडंट रे जर फोकसमधून पास होत असेल तर रिफ्रॅक्टेड रे ही प्रिन्सिपल ॲक्सिसला ऑलवेज कशी असणार पॅरलल असणार. As shown in figure 7.9, object PQ is placed between F1 and 2F1 in front of a concave lens. आता एक ऑब्जेक्ट दाखवलेला आपल्याला कोणता आहे PQ, कुठं प्लेस केला आपण F1 आणि 2F1च्या मध्ये आपण प्लेस केलेला आहे. ओके, हा F1 हा 2F1 या दोघांच्या मध्ये ऑब्जेक्ट आहे आपला PQ. The incident ray PA starting from P and going parallel to the principal axis goes along AD after refraction. आता पहा इथे जर पाहिलं आपण तर ही जी रे प्रिन्सिपल ॲक्सिसला काय होती पॅरलल होती, तर डायव्हर्जिंग लेन्समुळे तिची डायरेक्शन कशी असणार AD. परंतु आपल्याला काय करायचं आहे बॅकला काय करायचं आहे त्याला एक्सटेंड करायचं आहे, आणि एक्सटेंड केल्यावर जो कॉन्केव्ह लेन्सचा रूल नंबर 1 आहे त्याच्यानुसार ती रे कुठे येणार रिफ्लेक्टेड रे F1 या प्रिन्सिपल फोकसवर येणार. ओके, सेकंड
If AD is extended backwards, it appears to become from F1. ओके, सांगितलं पॉईंट. The incident ray PO starting from P and passing through O goes along the same direction after refraction. आता कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररमध्ये हाही रूल सारखा आहे, कारण ऑप्टिकल सेंटरमध्ये कोणतंही डिव्हिएशन होत नाही, अँगल चेंज होत नाही. आणि दॅट्स वाय हे सांगितलं आहे की जी इन्सिडंट रे पी ओ होती, ओके, ही जी पी ओ रे आहे, तर या जेव्हा ऑप्टिकल सेंटरमधून पास व्हायली तेव्हा काय व्हायला बरं, ती विदाऊट एनी डेविएशन कोणत्याही प्रकारे अँगल चेंज होतो का, नाही. सो गोज अलॉंग सेम डायरेक्शन आफ्टर रिफ्रॅक्शन, म्हणजे रिफ्रॅक्शननंतर तिनं पाथ बदलला नाही. आता ही पी ओ जी आहे ना, ती ॲक्च्युअल काय करते, रे AF1 जी आहे ना, ज्याला आपण एक्सटेंड केलं होतं, त्याला ती काय करते, एका पॉईंटला इंटरसेक्ट करते. मग ही पी ओ रे आणि AF1 रे हे जिथं एकत्र आले त्या पॉईंटला नाव काय दिलं आपण, P डॅश. आता P डॅश ही कोणाची इमेज आहे, P पॉईंटची, आणि क्यूची तो स्वतः प्रिन्सिपल ॲक्सिस असल्यामुळे त्याची इमेज कोणती असणार, Q डॅश. म्हणजे इथं इमेज जी तयार झाली ती कोणती तयार झाली, P डॅश Q डॅश. आता ही इमेज जर पाहिली आपण तर ऑब्जेक्टपेक्षा कशी आहे, लहान, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या अबो आणि लेफ्ट हँड साईडला आहे म्हणून व्हर्च्युअल अँड इरेक्ट, स्मॉलर साईज. आणि पोझिशन जर पाहिली तर बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड प्रिन्सिपल फोकस. ओके. As the point Q is on the principal axis, its image is formed along the axis at the point Q dash, directly below P dash. आणि सांगितलं की पॉईंट Q प्रिन्सिपल ॲक्सिसवर असल्यामुळं त्याची इमेज जेव्हा फॉर्म होईल अलॉंग द ॲक्सिस, ती इमेज असेल पॉईंट Q डॅश, ही डायरेक्टली बिलो कुठं असेल, P डॅशच्या, म्हणजे P डॅशच्या खाली मात्र प्रिन्सिपल ॲक्सिसवर. Thus P dash Q dash is the image of PQ. आणि ओव्हरऑल P डॅश Q डॅश ही कशाची इमेज आहे, PQची इमेज आहे. The image formed by a concave lens is always virtually erect and smaller than the object. आता कॉन्केव्ह लेन्समुळं इमेजचं जे फॉर्मेशन होतं, तर त्या ठिकाणी जास्त स्टडी करण्याची गरज नाही. सरळ म्हणजे इथं आता काय, फक्त पोझिशनच बदलणार, बाकी नेचर आणि साईज व्हर्च्युअल, इरेक्ट अँड स्मॉलर. फक्त दोनच केसेस आहेत आपल्याकडं. जर ऑब्जेक्ट इन्फिनिटी डिस्टन्सवर येत असेल, सर्वच्या सर्व रे कसे असणार, पॅरलल, आणि दॅट्स वाय इमेजची पोझिशन जी आहे ही कुठं असणार, F1वर. म्हणजे ते डायव्हर्स झाल्या, पण त्याला आपल्या रिव्हर्स एक्सटेंड करून काय करायचं आहे, फर्स्ट प्रिन्सिपल फोकस F1वर ऑप्टेन करायचं आहे. एकाच पॉईंटवर येतात प्रिन्सिपल ॲक्सिसवर म्हणून पॉईंट स्वरूपाची इमेज आहे, परंतु लेन्सच्या लेफ्ट हँड साईडला आणि अबोव द प्रिन्सिपल ॲक्सिस आहे म्हणून व्हर्च्युअल अँड इरेक्ट. त्यानंतर ऑप्टिकल सेंटर आणि इन्फिनिटी या दोघांच्यामध्ये कुठंही ऑब्जेक्ट असू द्या, त्याची इमेजचं फॉर्मेशन हे कुठं होणार, बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस F1, म्हणजे O आणि F1च्या मध्येच होणार. जसं की आत्ता आपण ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलं होतं. इमेजचा साईज कसा असणार, स्मॉल, पोझिशन व्हर्च्युअल अँड इरेक्ट. त्यानंतर आहे साईन कन्व्हेन्शन. साईन कन्व्हेन्शन जास्त डिटेलमध्ये समजून घ्यायची गरज नाही, कारण तिथं आपण मिररमध्ये काय केलं होतं, सर्व डिस्टन्स कुठून मेजर केले होते, पोल्सपासून. कशापासून मेजर केले होते, पोलपासून. इथं आपल्याला सर्व डिस्टन्स कुठून मेजर करायचे आहे, ऑप्टिकल सेंटर. आता अलॉंग द प्रिन्सिपल ॲक्सिस राईट हँड साईडला असेल तर पॉझिटिव्ह, लेफ्ट हँड साईडला असेल तर निगेटिव्ह, अबोव द प्रिन्सिपल ॲक्सिस पॉझिटिव्ह, बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस निगेटिव्ह. ओके. त्यानंतर आहे लेन्स फॉर्म्युला. The formula showing the relation between distance of the object U, the distance of the image V, and the focal length F is called lens formula. It is आता आपण मिरर फॉर्म्युला पाहिला होता, त्यामध्ये फक्त इथं मायनसच्या ऐवजी काय होता, प्लस होता. इथं काय आलेलं आहे, मायनस आलेला आहे. ओके. The lens formula is same for any spherical lens and any distance of the object from the lens. आता स्पेरिकल लेन्स कोणताही असू द्या आणि लेन्सपासून ऑब्जेक्टचं डिस्टन्स कोणतंही असू द्या, सर्वांसाठी लेन्स फॉर्म्युला कसा असणार, सेम असणार. It is however necessary to use the sign convention properly. फक्त साईन कन्व्हेन्शन कसं पाहिजे, प्रॉपरली पाहिजे. आता यामध्ये थोडंसं आपण ॲडिशनल थोडं समजून घेऊ. आता 1/V - 1/U इज इक्वल टू 1/F.
तर यामध्ये आपण 1/f इज इक्वल टू जर घेतला आपण, ओके. आता u मल्टिप्लाय बाय 1 u मायनस v डिवायडेड बाय uv आणि देन f इज इक्वल टू घेतला आपण तर uv डिवायडेड बाय u मायनस v. हा फोकल लेंथचा फॉर्म्युला इथं तयार होतो, ओके, जे की तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. त्यानंतर सपोज तुम्हाला यामध्ये इमेज डिस्टन्स काढायचं होतं. सो 1/v इज इक्वल टू 1/f प्लस 1/u. सो 1/v इज इक्वल टू का होईल u प्लस f डिवायडेड बाय uf आणि v जर काढायचा असेल तर uf अपॉन u प्लस f. हा झाला इमेज डिस्टन्स. आणि राहिला प्रश्न आता जर आपल्याला हां आता एक लक्षात घ्या, आपण काय करू 1 प्लस यूला तिकडं पॉझिटिव्ह करून फोकल लेंथला निगेटिव्ह करू, राईट. सो काय होईल 1/u इज इक्वल टू पहा त्याला मी ह्या मायनसला तिकडं काय करतो आहे प्लस आणि हे प्लस तिकडे आल्यावर काय होईल मायनस. सो 1/v 1/f आणि दॅट्स वाय आता काय होईल 1/u इज इक्वल टू f minus v upon fv or u is equal to fv f minus v. हा असेल फॉर्म्युला नंबर 3. त्यानंतर साइन कन्व्हेन्शन पाहू. According to the Cartesian sign convention, the optical center O is taken to be the origin. आता सांगितलं की ऑप्टिकल सेंटरला काय कन्सिडर करायचं ओरिजिन. सर्व डिस्टन्स तिथून मेजर करायचे लेन्ससाठी. The principal axis is the x-axis of the frame of reference. आणि फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आपण पाहिलं आहे की कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपण सेम पद्धतीने जसं एक्स ॲक्सिस घेतो तो आपल्यासाठी काय असेल इथं प्रिन्सिपल ॲक्सिस. The sign convention is as follows. The object is always placed on the left of the lens. ओके. All distance parallel to the principal axis are measured from the optical center O. ओके तो पॉईंट वरतीच क्लिअर झाला. The distance measured to the right of O are taken to be positive, while those measured to the left are taken to be negative. आता प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरची डिस्टन्स बघायला आपण ना, तर ऑप्टिकल सेंटरच्या राईट हँड साईडला असेल तर ते डिस्टन्स कसं घेणार आपण पॉझिटिव्ह आणि लेफ्ट हँड साईडला जर असेल म्हणजे वाय ॲक्सिस सारखं तर ते कसे घेणार आपण निगेटिव्ह. वाय ॲक्सिस नाही सॉरी निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. Distance perpendicular to the principal axis and above it are taken to be positive. आता जे डिस्टन्स प्रिन्सिपल ॲक्सिसला काय असतील परपेंडिक्युलर जसं की ऑब्जेक्टची हाईट आहे की नाही तसे डिस्टन्स आपण काय घेणार पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस सारखं. Distance perpendicular to the principal axis and below it are taken to be negative. आता जे डिस्टन्स प्रिन्सिपल ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहेत मात्र बिलो साईडला आहे जसं की आपण आता पहिल्या 5 केसेसमध्ये इमेजची हाईट पाहिली होती तर रिअल अँड इन्व्हर्टेड होती ना ती. तर अशा वेळेस तिची जी हाईट घेणार आपण ती कशी असणार निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह वाय ॲक्सिस सारखं. The focal length of a convex lens is positive while that of a concave lens is negative. आणि जे कन्व्हर्जिंग लेन्स आहे कॉन्व्हेक्स तर त्यामध्ये F2 इथं इमेजचं फॉर्मेशन है ना इमेज मीट करतात ना त्याच्यामध्ये त्याची फोकल लेंथ कशी घेणार आपण पॉझिटिव्ह. आणि कॉन्केव्ह लेन्समध्ये आपण काय करतो ॲक्च्युअल ते डायव्हर्जिंग लेन्स आहे तर त्याला आपण एक्सटेंड करून F1वर ऑप्टेन करतो. F1 हे ऑप्टिकल सेंटरचे कुठं असतं लेफ्ट हँड साईडला आणि दॅट्स वाय फोकल लेंथ अशा वेळेस काय असते. त्यानंतर आहे मॅग्निफिकेशन M. The magnification due to a lens is the ratio of the height of the image to the height of the object H1. ओके थेट फॉर्म्युला लक्षात ठेवला चालतो. मॅग्निफिकेशन इज रेशो ऑफ H2 to H1. The magnification due to a lens is also related to the distance of the object U and that of the image V from the lens. आणि मॅग्निफिकेशन हा ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स यांचासुद्धा काय असतो रेशो असतो. फक्त न्यूमरेटरमध्ये इमेज डिस्टन्स आणि डिनोमिनेटरमध्ये ऑब्जेक्ट डिस्टन्स. ओके आता हे करत असताना मात्र तुम्हाला साइन कन्व्हेन्शन वापरायचे आहेत बरं जेव्हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करणार. कारण आता ऑब्जेक्ट डिस्टन्स जर पाहिला आपण तर प्रत्येक केसमध्ये ऑब्जेक्ट डिस्टन्स हा कसा असतो निगेटिव्ह असतो.
बरोबर आहे का. आता आपण त्याच्या संदर्भात पाहिलं कशामध्ये, कॉन्व्हेक्स लेन्स पहिलं कोणतं आपण कॉन्व्हेक्स पाहिलं ना. त्याच्या पहिल्या 5 केसमध्ये इमेजचं ऑब्जेक्ट स्वरूप कसं आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड आहे. तर अशा वेळेस इमेज ही कुठं तयार झाली, लेन्सच्या राईट हँड साईडला तयार झाली. तर त्या सर्व केसेसमध्ये इमेज डिस्टन्स कसं घेणार तुम्ही, पॉझिटिव्ह. पण जेव्हा इमेज व्हर्च्युअल इनिरेक्ट तयार होते तर ती लेन्सच्या लेफ्ट हँड साईडला तयार होते. तर अशा वेळेस तो इमेज डिस्टन्स कसं घेणार, निगेटिव्ह. ते साइन कन्व्हेन्शन सिच्युएशननुसार लक्षात घ्यायचे. From equation 1 and 2, what is the relation between H1, H2, U and V? मग ते रिलेशन कसं असेल, आता दोन्ही फॉर्म्युले करायचे आहेत, मॅग्निफिकेशनचे आहे. आणि त्याच्यामुळे आपण लिहू शकतो की H2/H1 इज इक्वल टू V/U. बरोबर. आणि यावरून तुम्ही कोणाचं आहे, समजा उदाहरणार्थ तुम्हाला इमेजची हाईट काढायची असेल, इमेजच्या हाईटचं काय आहे H2, राईट ना. तर H2 काढायचं असेल तर H1 सोबत कोण मल्टिप्लायमध्ये जाईल, इमेज डिस्टन्स, आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स हे कुठं असणार, डिनोमिनेटरमध्ये. असं न्यूमरिक्समध्ये येऊ शकतं. Take 2 convex lens of different size. आता 2 डिफरंट साईजचे आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स घ्यायचे आहेत. Collect sunlight on a paper using one of the lenses. आणि त्यापैकी कोणत्या एक लेन्सचा वापर करून आपल्याला सनलाईट काय करायचं आहे, कलेक्ट करायचं आहे. The paper will start burning after a while. ओके. Note the time required for the paper to start burning. मग आता कोणता लेन्स, आता 2 डिफरंट साईजचे आहेत तर दोघांना टायमिंग सेम लागणार आहे का, नाही. तर आपल्याला नोट डाऊन करायचं आहे की कोणत्या लेन्सच्या साहाय्यानं पेपर अगोदर बर्न झालं. Repeat the process for the second lens. आणि सेम प्रोसेस सेकंड लेन्ससाठी सुद्धा. Is the time required the same in both cases? What can you tell from this? आता याच्यावर फक्त काय माहिती आहे का, की आपल्या लक्षात येईल की पॉवर जो आहे तो कमी जास्त असतो, कारण ड्युरेशन तिथं काय होणार, डिफरंट होणार ना. मग आता हे पॉवर कशावर डिपेंड आहे, हे डिपेंड असते इमेजच्या फोकल लेंथच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शन असते. कारण पुढे आपण बघणारच आहोत की पॉवर इज रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ, है ना, फॉर्म्युलाचं त्याचं. ठीक आहे, पॉवर ऑफ लेन्स. The capacity of a lens to converge or diverge incident ray is called its power. मग एखादा लेन्स त्याच्यावर आलेल्या जे इन्सिडेंट रे आहेत तर त्यांना किती प्रमाणामध्ये ना, किती कॅपॅसिटीने कन्व्हर्ज किंवा किती कॅपॅसिटीने डायव्हर्ज करू शकतो. कॉन्व्हेक्स असेल तर काय करणार तो, कन्व्हर्ज. आणि जर कॉन्केव्ह असेल तर डायव्हर्ज करणार. तर किती कन्व्हर्ज किती डायव्हर्ज करतो, तर त्या लेन्सच्या कॅपॅसिटीला म्हणायचं त्याचा पॉवर. The power of a lens depends on its focal length. आता पॉवर जो आहे हा लेन्सच्या फोकल लेंथवर डिपेंड असतो. Power is the inverse of its focal length f. F is expressed in meters. आणि आपण या अगोदर पाहिलं होतं का, फ्रिक्वेन्सी टाईमचे रिसिप्रोकल होते, हे की नाही. तर सेम पद्धतीनं पॉवर जो आहे हा फोकल लेंथच्या रिसिप्रोकल असतो. रिसिप्रोकल म्हणजेच इनवर्स. फोकल लेंथ हे डिस्टन्स असल्यामुळं त्याचं SI युनिट काय असणार, मीटर. The unit of power of a lens is डायप्टर. diopter. आता 1 डायप्टर इज इक्वल टू पर मीटर, कारण इथं फोकल लेंथ मीटरमध्ये आहे, 1ने डिवाइड केलं म्हणजे पर मीटर आलं. ओके. त्यानंतर आहे सो P इज इक्वल टू 1/F हा झाला फॉर्म्युला. 1 डायप्टर इज इक्वल टू 1/1 मीटर इज इक्वल टू वाटल्यास तुम्ही इथं लिहू शकता. काय लिहिणार, पर मीटर, हे सुद्धा त्याचं युनिट. त्यानंतर आहे कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. If two lenses with focal length f1 and f2 are kept in contact with each other, the combination has an effect focal length given by. आता 2 लेन्सेस आहेत ज्यांची फोकल लेंथ आहे f1 आणि f2, आणि त्यांना जर आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये प्लेस केलं तर अशा वेळेस त्यांचं कॉम्बिनेशननं जी इफेक्टिव्ह फोकल लेंथ तयार होते तर तिला काढायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे, 1/F इज इक्वल टू 1/F1 प्लस 1/F2. आणि आता सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला डायरेक्ट त्याच्यामध्ये फोकल लेंथ काढायची असेल तर काय होईल बरं, F1 इंटू F2 डिवायडेड बाय F1 प्लस F2. म्हणजे आपण थेट केला आता, आहे की नाही, राईट. त्यानंतर If the power of the two lenses are P1 and P2, then the effective power of their combination is P is equal to P1 plus P2. तर फिजिक्समध्ये सर्वात टफेस्ट फॉर्म्युला आहे बघा,
कारण तुम्हाला 2 पॉवर दिली असेल, आहे की नाही. पहिल्या लेन्सचा पॉवर आहे 2 डायप्टर, दुसऱ्याचा आहे 3 डायप्टर. तर हे टफेस्ट सूत्र आहे, P P1 + P2. यामध्ये 2 आणि +3 त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला 5 डायप्टर आन्सर काढावं लागेल नाही. इतका टफेस्ट फॉर्म्युला आहे. कशाचा आहे? पॉवर ऑफ लेन्सचा आहे. Thus, when two lenses are kept touching with each other, the power of the combination lens is equal to the sum of their individual powers. म्हणजे इंडिव्हिज्युअल पॉवरची चक्क तुम्हाला काय करावं लागणार आहे? बेरीज करावं लागणार आहे, माहिती आहे का. तेव्हा कंबाईन लेन्सचं काय निघू शकतो? पॉवर निघू शकतो. एवढी अवघड कन्सेप्ट आहे ती. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्युमन आय आणि वर्किंग ऑफ इट्स लेन्स डिटेलमध्ये पाहू.